नमस्कार, मी आनंद चांगदेव गायकवाड, चाकण शहर काँग्रेस अध्यक्ष। आज आपल्या माध्यमातून मायबाप जनतेच्या पुढे येण्याचं कारण म्हणजे खेड तालुक्याच्या जनतेच्या ज्या भावना आहेत आणि विकासाचा प्रश्न आहे, हा राजकारणाचा विषय नसून अस्मितेचा विषय म्हणून मी आपल्या समोर येतो। यावर आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट आणि पारदर्शकपणे मांडणं मला वाटतं उचित होणार आहे। खेड, आंबेगाव आणि भीमाशंकर हा विषय अस्मितेचा होऊन बसलेला आहे। झालंय काय मुळात, आता मी ज्या 5-6 दिवसापूर्वी आपल्या माध्यमातून सामोरी गेलो होतो आणि त्यानंतर मी काही कागद मिळवली। 288.17 कोटी रुपयांचा विकासाचा हा सगळा खेळ आहे। ह्या विकास आराखड्यामध्ये नक्की काय, खेड तालुक्याला काय मिळालं याचा जर बारकाईने अभ्यास खेड तालुक्यातल्या मायबाप जनतेने केला तर आपल्याला काहीही मिळालं नाही असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही। अगदी 10% रक्कम सुद्धा भेटलेली नाही। मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो, श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा भाग 1 निगडाळे सुविधा केंद्र हे आंबेगाव तालुक्यात वाहनतळ म्हणून, भाग 2 भीमाशंकर बस स्थानक ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकास महादेववन विकास तिकडे होणार आहे, भाग 3 हा राजगुरुनगर नवीन मार्गिका व श्री कोटेश्वर मंदिर जीर्णोद्धार आणि ट्रॅकिंग ट्रेल हा फक्त आपल्या तालुक्याला आलेला आहे। आता ह्या करता झाले काय मी तुम्हाला सांगतो। निगडाळे सुविधा केंद्र जे आहे त्याच्यासाठी रक्कम आहे 163.95, त्याच्यानंतर भीमाशंकर बस स्थानक त्याच्यासाठी रक्कम आहे 90.42 आणि आपल्या तालुक्याला राजगुरुनगर नवीन मार्ग व कोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि इतर कामासाठी रक्कम फक्त 33.80, याची बेरीज केल्याच्या नंतर 288.17 होती। जर 33.80 ची रक्कम जर याच्या टक्केवारीत काढली तर अगदी 10% म्हणजे नगण्य स्वरूपामध्ये आपल्याला रक्कम आलेली। म्हणजे विकास आराखडा हा जो होतोय, ह्या विकास आराखडा होत असताना भीमाशंकर विकास आराखडा संदर्भात शिखर समितीच्या त्याच्या बैठका झाल्या। ह्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी किती वेळा उपस्थित होते नाही होते मला काही माहीत नाही, ते स्वतः सांगू शकतील किंवा मी म्हणतो सगळ्याला असतीलही। परंतु आमचं म्हणणं एक आहे की तुम्ही या शिखर समितीच्या बैठकींना जर उपस्थित होता असं तुम्ही सांगताय आणि खेड तालुक्यासाठी खऱ्या अर्थानं विकास करायचा जर तुम्ही आम्हाला सांगताय, आता ह्या विकास आराखड्यामध्ये दाखवलेलं आहे मनसर ते भीमाशंकर निगडाळे अंतर 58 किलोमीटर आणि राजगुरुनगर ते निगडाळे 64 किलोमीटर। माझं म्हणणं काय आहे, राजगुरुनगर चास धरण असेल, वाडा असेल, बोरगिरी असेल, बोरगिरी ते भीमाशंकर असा 2004 सालीच 4-4.5 किलोमीटरचा रस्ता तिथपर्यंत गेलेला आहे। राहिलाय किती करायचा, 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता। त्यासाठी त्यांनी काय सांगितलं की तुमच्याकडं तुम्हाला शासकीय कामामध्ये आपल्याला हे करता येणार नाही। तिथं एक कायद्याचा त्यांनी आपल्याला बडगा उगारला आणि तो करता आला नाही। अहो मग तो कायदा फक्त 1 ते 1.5 एकर साठीच आहे का? म्हणजे त्याच्यासाठी सेन्सिटिव्ह झोन आपल्याला दाखवला, सदर विकास इको सेन्सिटिव्ह झोन याच्यामध्ये येत असल्यामुळं तो होत नाही। मग माझं म्हणणं तालुक्याच्या प्रतिनिधींना आहे की तो 1 ते 1.5 किलोमीटर रस्ता करण्यासाठी तुम्ही नक्की काय प्रयत्न केले? तो जर 1 ते 1.5 किलोमीटर रस्ता जर परिपूर्ण झाला असता तर आपल्याला मनसर मार्गे भीमाशंकरला जाण्याची गरज लागली नसती किंवा भोरगिरीवरून आपल्याला तळेघरवरून निगडाळ्याला जायची गरज लागली नसती। आपल्या तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला असता। आज हे जे 3 तुम्ही सांगताय आम्हाला की निगडाळेला 26 एकरमध्ये होणार आहे, 5 किलोमीटर अंतरावर होणार आहे। त्याच्यानंतर राजापूर 4 एकर वन विभागात होणार आहे, पोखरी 5 एकरमध्ये होणार आहे, 23 किलोमीटर अंतरावरती होणार आहे। मग मला सांगा, आंबेगावला 3 सुविधा केंद्र होत्या, त्या 3 सुविधा केंद्रांमधून नक्की आपल्या तालुक्याला काय, मला सांगा ना तुम्ही काय मिळणार आहे? जर तुम्ही हे 3ही दाखवताय मला, हो का, जर त्या ठिकाणी काय होणार आहे, 2004 चाकी वाहने उपलब्ध पार्किंग करता येईल अशी उपलब्धता करणार आहे, 200 बस, 50,000 दुचाकी, ह्या सुविधा तिथं उभ्या राहणार आहे। शौचालय असेल, सुधारगृह असतील, ड्रायव्हरसाठी सुविधा असतील, सांडपाणी प्रक्रिया असेल, जीवन विघटन यंत्रणा असेल, उद्यान असेल। आपल्या तालुक्याला काय हो? काहीच नाही ना। खेड तालुक्याला काहीही उपलब्ध होत नाही। तिथं पुरुष प्रसाधनगृह 50 होणार आहेत, मूत्रविसर्जनगृह 100 होणार आहेत, दिव्यांगांसाठी होणार आहे, स्त्रियांसाठी होणार आहे, स्नानगृह होणार आहे,
मग माझ्या तालुक्यात हे एकही का होत नाही, याचं उत्तर आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी देणं मला अपेक्षित आहे. मला सांगा, आंबेगाव तालुक्यात 3 सुविधा केंद्र प्रस्तावित करण्यात आली, मात्र खेड तालुक्यात एकही नाही, असं का? तुम्ही तर शिखर समितीला मध्ये त्यावेळेस मांडायला पाहिजे होतं ना, की माझ्या तालुक्याला काय मिळते. जर माझ्या तालुक्यामध्ये मंदिर आहे, जर हा रस्ता जर झाला, तुम्ही ध्यानात घ्या, 3 सुविधा केंद्र जर हे झाली, निर्माण झाली, तर त्या रस्त्याचं पर्यटन वाढणार, तिथल्या सुखसुविधा वाढणार, तिथल्या जमिनीचे भाव वाढणार. माझ्या तालुक्याचं काय? आजही मावळ तालुक्यातला माझा शेतकरी सदन नाही. ह्यासाठी प्रयत्न कधी होणार? आता आम्ही 14 वर्ष जर पाठीमागे गेलो तर आमच्या वयाचा विचार केल्याच्या नंतर तो पुढची 14 वर्ष जगात असू नसू मला माहीत नाही, परमेश्वराची इच्छा. परंतु त्या 14 वर्षानंतरच्या विकास आराखड्यामध्ये आपण येणार आहे का? फक्त मला सांगा, सगळ्या ह्या ज्या निविदा आहेत, ह्या ज्या सगळ्या निविदा काढताना कुठेही खेड आंबेगाव असा उल्लेख केलेला नाही, तर फक्त श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा, श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा कुंभमेळा 2026-27, भीमाशंकर 26-27, भीमाशंकर 26-27. आत्ताच असा काय हे झालं की अचानक शेवटच्या टप्प्यामध्ये खेडला आंबेगावचं शेपूट जोडायची वेळ आली आणि त्याला तुम्ही मान्यता दिली? हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय, आम्ही तालुक्याचे नागरिक आहोत, भारतीय संविधानाने दिलेले माझे अधिकार आहेत, म्हणून मी ते तुमच्याकडं मांडतोय, तुम्ही ते दिले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आता ह्या ज्या खाजगी जमिनी घेणार आहेत, ह्या 3 याच्यासाठी, ह्या खाजगी जमिनी आंबेगाव तालुक्यातल्या घेतल्या जाणार आहेत. ध्यानात घ्या तुम्ही. मग माझ्या खेड तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी जायचं कुठं? माझ्या खेड तालुक्यातल्या शेतकऱ्याला किंवा माझ्या मावळपट्ट्यातल्या आदिवासी बांधवांना नक्की सुविधा मिळणार कधी? मला सांगा. भीमाशंकर बसस्थानक, ज्योतिर्लिंगी मंदिर परिसर व महादेव वन विकास विभागाची जमीन व निर्गमन दिशा, ह्या सगळ्या याच्यामध्ये इथे दाखवलेले आहे. कोशागार मंदिर ट्रस्टीचे सदस्याच्या कार्यालयाच्या जागेवर नव्याने तयार करणारे, हे सगळं आम्हाला सगळं मान्य आहे. पण माझ्या तालुक्याला नक्की तुम्ही दिलंय काय? श्रद्धास्थान असताना 10% तुम्ही समाधान मानलंच कसं आणि का मानलं हे बी जनतेला तुम्ही दिलं पाहिजे. आता हा भीमाशंकर वाडीचा विषय जो आपला मतदार बूथ नंबर 1 होणार आहे, हा जर उद्या भविष्यामध्ये त्या निधी भीमाशंकर वाडीच काढली ना, आंबेगावला जोडली, तर काय राहील आपलं? काहीच राहणार नाही ना. आता परत तुम्ही म्हणणार, तुम्ही वाद घालायचा विषय करताय, कुठेतरी फाटे फोडताय, कुठेतरी काहीतरी करताय. आपली ती तुम्ही ते सुचवल्यात ती दुसऱ्या गावची ती 15-16 गावं आहेत ती भीमाशंकर वाडीला जोडा. अहो, याच्यातून तालुक्याचं फार मोठं नुकसान होणार आहे. आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो, तुमचं आमचं काय वैयक्तिक वैर नाही, तुमचं आमचं काय वैयक्तिक भांडण नाही, देणं घेणं नाही, कुठं बांधाला बांध नाही. परंतु तालुक्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा कुटील डाव आखल्या जातोय आणि ते केलं जाते. तुम्ही मला सांगा, भीमाशंकर याचं वेगळ्या भीमाशंकर ही वाडी खेड तालुक्यात असताना तिला वेगळ्या पद्धतीने आंबेगावशी जोडण्याचा प्रयत्न होतोय, असा माझा थेट आरोप आहे. तो भविष्यात जोडला जाणार नाही. यासाठी तुम्ही काय करणार आहात, कुठले पत्रव्यवहार करणार आहात का, काय करणार आहात का, ते पण आपल्याला तुम्हाला सांगायला लागेल. आणि हा इको सेन्सिटिव्ह झोन फक्त खेड तालुक्यालाच आहे का, आंबेगाव तालुक्याला नाहीच का? अहो साहेब, तिथं तुमचं स्किल वापरा, तिथं तुमची खरी ताकद लावा, तिथं तुमची राजकीय इच्छाशक्ती तिथं प्रबळ तयार करा. आणि तुम्हाला त्यासाठी जर काय लागत असेल तर आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन खेड तालुक्यात उभं करू. परंतु तुम्ही ते करताना कुठं दिसतच नाही. फक्त सांगताय की मी विकास केला, मी पैसे आणले, हे आणलं, लय मोठा निधी उपलब्ध झालाय. तर निधी कसा झाला, कोणासाठी झाला, कोणत्या रस्त्यासाठी झाला, ते पण आपल्याला सांगणं हे होणार आहे. आता मला सांगा, 3ऱ्या टप्प्याचा विषय जो 3ऱ्या टप्प्यात करणार आहे आपल्याकडं, कोणचा? राजगुरुनगर नवीन मार्गिका, याचं किती काम झाले हो? हा जो विषय राजगुरुनगर मार्गिका व काटेश्वर मंदिर 2027 यायला किती दिवस शिल्लक राहिले? आता कुंभमेळा चालू होईल, तो किती झाले? आणि ह्या दोन्हीचं किती काम झालं? माझ्या माहितीनुसार 60-70% पुढं काम गेले. आपलं काय? आपलं कधी होणार? एक तर निधी 10%, तो कधी निर्माण होणार तो तुम्ही सांगायला तयार नाही. रस्त्यांची आज जर हा रस्ता तुम्ही ह्या कुंभमेळ्याच्या याच्यामध्ये राजगुरुनगर पासून भीमाशंकरपर्यंत किंवा याच्यापर्यंत जर तुम्ही सिमेंट काँक्रिटीकरणाची मागणी केली असती, 12 मीटर, 15 मीटर, काय 20 मीटर, हा जो रस्ता आहे, हा जो रस्ता इकडे गेलाय तळेघरून निगडळ्याला, जो तिथं शेवट होणार आहे, तर त्याच्या ऐवजी इथपर्यंत 4-4.5 किलोमीटरचा रस्ता झालेला आहे 2004 सालीच. त्याच्यानंतरचा 1 ते 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तुम्ही तुमचं स्किल पुन्हा मी सांगतो तुम्हाला वापरा. त्यासाठी लागणारी सगळी रसद तुम्हाला तालुक्यातली मायबाप जनता द्यायला तयार आहे.
आणि ह्या ज्या गोष्टी तुम्हाला परत एकदा सांगतो, 1, 2 आणि 3, ह्या तिन्ही देखील ह्या आंबेगाव तालुक्याच्या फायद्याचे आहे. इथले सगळे परिसर विकसित होणार आहेत आणि आपल्या तालुक्याला काहीही घंटा वाटायला येत नाही. आपला तालुका हा असाच पाठीमागे राहणार आहे. म्हणून स्वर्गीय नारायणराव आप्पांनी किंवा दिलीपराव मोहिते असतील किंवा सुरेश भाऊ असतील यांनी या गोष्टीला विरोध केला होता. आमदार साहेब, लक्षात घ्या. तुम्ही त्याला इतक्या घाईघाईमध्ये हो म्हणले कसे, हा आमचा आता संशोधनाचा विषय. मी मागेही सांगतोय, आत्ताही वारंवार सांगतोय. आणि हा जो यांचा योगा इथं सांगतात, हे भोरगिरी शिव टेकवडे, भोरगिरी गुप्त भीमाशंकर, साक्षी गणेश, हनुमान मंदिर, जीर्णोद्धार, हे मार्ग काटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे. ट्रॅकिंग आणि वॉकिंग ट्रेल, बरोबर. परंतु यांनी परत कंस केलाय, सदर विकास इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमाधीन राहून करता येईल. म्हणजे तो अजूनही काय आहे, शासन कितीच आहेत ना. ते कुठं असं स्पष्ट शासन म्हणतच नाही ना. शासन म्हणतच नाही की बाबा आम्ही ही तुम्हाला दिले. त्यासाठी आम्हाला खेड तालुक्याच्या वाट्याच्या सुविधा, निधी, विकास कामे किती आली याचा सार्वजनिक हिशोब तुम्ही जनतेला द्या. मग जनतेच्या मनामध्ये जे काही शंका आहेत, कुशंका आहेत, त्या राहणार नाही. आमचं भांडण वैयक्तिक तुमच्याशी कालही नव्हतं, आजही नाही. महोदय, आपण समजून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ते करतोय, परंतु तसं होताना दिसत नाही. शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर केली पाहिजे. 3ऱ्या टप्प्यातील विकास कामे नेहमी कधी सुरू होणार, ह्या बाबतीत तुम्ही तारांकित प्रश्न केला गेला पाहिजे. ह्या बाबतीमध्ये तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे. इथं नुसतं बोलून होणार नाही. आता जनता दूध कोळी राहिलेली नाही. माझं म्हणणं आहे, तुमचे काही अनेक हुशार कार्यकर्ते आहेत. आता जिल्हा परिषदेचे आपल्याकडे 8 सदस्य झाल्यात, पंचायत समितीचे 16 झाल्यात. तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा, या अशा नवीन माहिती सगळ्या गोळा करा, त्याच्यावरती अभ्यास करा आणि मग तुम्ही याच्यावरती कायम ठाम राहा. तुम्हाला परत पुन्हा आम्ही तेच सांगतोय, भविष्यामध्ये फार मोठा धोका खेड तालुक्याला जाणवतोय आणि तो तुमच्या हातून घडू नये म्हणून आम्ही हा सगळा उठाठेव करतोय. यापुढेही आपण पुन्हा एकदा आपण बोलणारच आहोत. आता थोडासाच मला कालच कागद मिळाले ना, आज तुमच्या समोर येतोय. याच्यात अजून बारकाईने आपण अभ्यास करू आणि तुमच्या समोर मांडण्याचा उठाठाव आपण नक्की करणार आहे. एक तुम्हाला सांगतो, फक्त खेड तालुक्याला 10% निधी मिळालेला आहे साहेब. हा आमच्या तालुक्यावर झालेला फार मोठा अन्याय आहे आणि तो तुम्ही सहन कसा करता आणि तो का करता, कशासाठी करताय, याचाही तुम्ही खुलासा केला पाहिजे. नाही तर तुम्ही आम्हाला सांगा, 288 कोटीपैकी खेड तालुक्याच्या वाट्याला नक्की निधी किती, कसा आहे, कुठं आहे आणि कोणत्या गावात करणार आहात, कोणत्या रस्त्याला करणार आहात, तो आम्हाला तुम्ही एकदा सांगा. कामाच्या आत्ताची वस्तुस्थिती सांगा. फार जवळ येऊन आपण टेपलेलो आहे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या पुस्तिका आहेत, याचा आहेत. तुम्हाला त्याच्यानंतर सांगतो, यांनी या जे ते तासाचा जो वेळ लावला आहे, 16 तासाचं मंदिर उघडं कसं करणार आहात ते आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच घेऊ आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.